बघा आता हे प्रत्येक जण आपल्या प्राथमिक पातळीपासून काम करत आहेत, आक्षेप घेत आहेत, मागण्या करत आहेत, सुनावणी घेण्याच्या मागण्या करत आहेत, त्या सुनावणीच्या संदर्भातले उत्तरं द्या अशा मागण्या करत आहेत. त्यामुळे जमिनी जरी वाटप झाल्या असल्या काही ठिकाणच्या, तरी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे यासाठी ते आंदोलन आहे. सद्बुद्धी जर त्यांची जागृत झाली तर जमिनी परत पण करण्यात येतील लोकांच्या. त्यामुळे प्रश्न हा सद्बुद्धीचा आहे, प्रश्न प्रामाणिकपणाचा आहे. आणि हे तर कोणी एखादा सामान्य माणूस सांगू शकेल की इथे जे उत्पादन आंब्याचं, काजूचं, नारळाचं होतं ते दुसरीकडे होऊ शकत नाही. तर अशा वातावरणामध्ये अशा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आपण का आणायचा, जो की आपण दुसरीकडे लावू शकतो. म्हणून मी आपल्याला सरळ उदाहरण दिलं की विदर्भामध्ये बंजर जमीन किंवा उजाड जमीन किंवा जी नापीक जमीन आहे ती आहे. तिथे आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. तर मग सरकारने असा प्रोजेक्ट तिथे न्यावा. तशा प्रकारची खडकाळ जमीन मराठवाड्यात सुद्धा उपलब्ध आहे, तिथे तो प्रोजेक्ट न्यावा. आपण प्रोजेक्टचा आग्रह अशा सुपीक जमिनींवर का करतो आणि तो मूर्खपणा ठरतो हे आपण लक्षात का घेत नाही, हा प्रश्न